तर मॅचला होती सुरुवात. गोलंदाज ऋतिक. पहिलाच बॉल नो लुक स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु चांगला झेल टिपलाय. पहिल्या बॉलवर बॅट्समन कोहिनूर ऑफ नवी मुंबई मिस्टर भूषण पाटील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. पहिला धक्का कुमार 11 तुर्बे या टीमला. तर पहिल्या बॉलवर विकेट संपादन केल्या ऋतिकने बॅट्समन समीर वारंगे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. वेगवान गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. समोरच्या दिशेने फटका केलाय. एक सिंगल, चांगली फिल्डिंग. वेग भरपूर होता. लाईन मिस केली राहुलने. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत ऋतिकने खर्च केली. अनेक महत्वाचा मोठा विकेट त्याने प्राप्त केला. भूषण पाटीलला त्याने बाद केलं. चांगला बाउन्सर. डॉट बॉलची समाप्ती. तर नेक्स्ट मॅच दिवेश 11 ऐरोली आणि बेलापूर प्रियदर्शनी बेलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. लॉफ्ट केला फटका चांगला. एक सिंगल देखील राहुलने पूर्ण केली आणि एका सिंगलच्या साह्याने ओव्हर कंप्लीट होते. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 2 रन.
स्पेल नंबर 2 एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. गोलंदाज मानव, एक धाव आतापर्यंत मानवने खर्च केली. या बॉलवर लॉफ्ट केलाय समीरने, परंतु रन मिळतील, एक रन मिळेल आणि एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय आणि पंचांचा इशारा 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर, लॉंग अँड हाय, पॉवरफुल हिट. रेड लेबल कडक चाय. चाय कितने का रे? 5 रुपये चाहिए. हां, 5 ची चाय का 150 रुपये का की गावाला वाटलं? मैं वो 150 बोल रहा था इसके लिए. कौन महाराज को मेरा नाम बता. या बॉलवर देखील बॉटमॅनचा चांगला वापर केला, क्षमता चांगली होती आणि सरळ 6 रनसाठी आणखीन एक मोठा धमाका. षटकार. लाजवाब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे समीर वारंगेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर.
वाईट बॉलचा इशारा. कमलेशजी अमृततुल्य यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणखीन एक मोठा धमाका समीरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. थर्टी 33 रन आतापर्यंत होतात. आणखीन एक मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. थर्टी 33. तर न्यू बॅट्समन राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेशच्या बॅटमधून हा पॉवरफुल हिट आहे. 6 रनसाठी षटकार. एकेरी धाव देखील ऍड होते डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन. चाळीस रन आतापर्यंत होतात. चाळीस रन आतापर्यंत होतात. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते.
डॉट बॉल ची समाप्ती. एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. पुल केलाय. फटका चांगलाय. राहुलच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 48 रन. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डे पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केला. एकेरी धाव देखील डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 49. 49 रन आणि शेवटचा अंतिम बॉल शिल्लक या इनिंग मधला. चला प्रियदर्शनी बेलापूर टीमचे कॅप्टन आणि देविशा ऐरोली टीमचे कॅप्टन. चांगली लाईन होती. 49 रन होतात आणि 50 रनचं टार्गेट असेल. आमच्याकडे एका प्रेक्षकाने एका पन्नास रनचं टार्गेट. एका प्रेक्षकाने आमच्यापर्यंत एक होंडा ॲक्टिवा कंपनीची चावी या ठिकाणी आणून दिली. जर कोणाची घाय झाली असेल तर आपली ओळख पटवून ही चावी घेऊन जायचं आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यश मोरे आणि विवेक, तर गोलंदाजीच्या मार्कवर दीपक आपल्याला पाहायला मिळेल. तर मॅचला होते सुरुवात. 50 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होत आहेत हे दोन्ही बॅट्समन. ओव्हर द विकेट. वेग भरपूर होता इनसाइड एज आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 1 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन होत आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर बिगिट केलाय. यशच्या बाटमधून येतोय. विजयाचं यश आम्हाला मिळवायचं आणि त्यासाठी एक अफलातून खेळ आम्हाला करायचा असा निर्धार मनामध्ये ताईत करून त्याच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 8 रन आतापर्यंत होतात आणि 22 बॉलमध्ये 42 रनची गरज. शोरूम मध्ये जावा, ऑफर चालू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर होता हा बॉल देखील शरीरापासून भरपूर दूरवर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 9 रन आतापर्यंत होतात. अजून 41 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 22 बॉलमध्ये. या बॉलवर देखील बिगिट केलाय. झेलची संधी टिपला हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केला दीपकने. फलंदाज यश या ठिकाणी बाद होतोय. चला टीम दिवेश ऐरोली टीमचे कॅप्टन. दिवेश ऐरोली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहताय जॅक नेटवर्क हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यासाठी इंटरनेट सेवा देखील त्यांनी प्रोव्हाइड केली. वेलकम प्रकाश नाना, आपले देखील सरचे स्वागत. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. अनेक सिंगलच्या साह्याने 10 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. अजूनही 40 रन पूर्ण करायच्यात. या बॉलवर मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. राकेशने टिपलाय. आणखीन एक झेल. अरुणजी पाटील यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. अरुणजी पाटील जे संदीप दादा पाटील यांचे मामाश्री आहेत.
तर अरुणजी पाटील आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील याच्या व्यासपीठावर या बॉलवर विकेट केलाय. प्रॉपर टायमिंग स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. 6 रनसाठी आणखीन एक मोठा धमाका. हा षटकार अरुणजी पाटील आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील यायचं आहे. 16 रन झालेत. 16 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर येणारे 18 बॉल आणि 34 रनची गरज. दबाव वाढलाय सध्याच्या घडीला कुमार 11 तुर्बे या टीमचा. अठरा बॉल आणि 34 रनची गरज. राकेशचा पहिला बॉल लाईन चांगली होती. लाईन मिस केली ते विकेट किपर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील यांच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 बॉलमध्ये अजूनही 34 धावा पूर्ण करायच्यात. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला एकच धाव मात्र जरूर कंप्लीट होते. या बॉलवर पॉवरफुल हिट, हा फ्लाइटेड सिक्सर पाहायला मिळतोय. या षटकाराच्या साह्याने यशच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक आणि 23 रन आतापर्यंत होतात. पार्टे जे आलेले आहेत हेलिकॉप्टर म्हणणार आहेत. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल राकेश. इनसाइड एज आणि त्यानंतर यष्टांचा वेध. बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅट्समन योगेश. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन होतात. अजून 27 रनची गरज. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन.
टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन. येणारी 12 बॉल आणि 26 रनची गरज. हा बॉल देखील वेग बनणार होता परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा. तर भाविन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. भाविनचा हा बॉल फटका चांगला आहे. उंची भरपूर आहे परंतु चेंडू चाललाय 6 रनसाठी. हा दमदार स्ट्रोक षटकार. षटकाराच्या साह्याने सामन्याचे चित्र बदललं. 31 रन आतापर्यंत होतात आणि आता मात्र 19 रनची गरज. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन आतापर्यंत होतात. हा बॉल चांगला बाउन्सर होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. 8 बॉल आणि 17 रनची गरज. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. 22च्या स्वरूपात 7 बॉल आणि 16 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर 1 सोल्युशन 48 करावे हा संघ कमबॅक करू शकतो. एकेरी धाव या ठिकाणी ऍड होते. 6 बॉल आणि 15 रन. येणारे 6 बॉल आणि 15 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटच्या स्पेलसाठी गोलंदाजाला इन्व्हाइट केलं. गोलंदाज राहुल सज्ज होते. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल शरीरापासून थोडासा दूरवर होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज.
या बॉलवर विकेट केलाय. फटका चांगला आहे. प्रयत्न चांगला केला होता परंतु हा षटकार. 9 रनची गरज. चार बॉल आणि 9 रनची गरज. हाय व्होल्टेज मॅच. थोडासा वेग होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉल आणि 9 रन. हा बॉल देखील आपण पाहू शकतो डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. 2 बॉल आणि आता मात्र 8 रनची गरज. या बॉलवर देखील आक्रमण केले. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल. फिल्डर फंबल झाला परंतु चांगली फेकी. चांगलं गॅदर केलं चिनू पाटीलने आणि आता मात्र सामन्याचे चित्र बदलले. 1 बॉल आणि 7 रन. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल रिलीज केला त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल आणि 7 रन. भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली असे अनेक सामने भूषण पाटीलच्या टीमने जिंकलेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर लॉफ्ट केला. फटका चांगला आहे परंतु चांगली फिल्डिंग आणि सामना जिंकला कुमार 11 तुर्भे या टीमने. तर चला नेक्स्ट मॅच प्रियदर्शनी बेलापूर आणि देवीशा ऐरोली. फरहान चौधरी आपण या ठिकाणी यायचं आणि या मॅचचा हिरो राहुल कांबळे आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या. आणि प्रशांत राऊत यांच्या शुभ हस्ते